आजी गाव कोणतं? अजनावळे. अंजनावळे. राहिला तळ्याची वाडी, लवाळी, आडोची. आडोशीच्या तुम्ही? म्हणजे आता जो प्रस्तावित अदानीचा जो पंप स्टोरेजचा प्रकल्प होतोय ते आडोशी गावातून आले का तुम्ही? आडोशी. बरं, आता इथे सूरजभाऊ वाजगे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. अदानी हटवा, शिवजन्मभूमी वाचवा, सह्याद्री वाचवा, अशा पद्धतीचं त्यांचं हे मत आहे. आणि जी उद्या 21 तारखेला जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी रद्द करावी म्हणून ते आमरण उपोषणासाठी बसलेत. काय भावना तुमच्या, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला नाही पाहिजे, आदानी नाही पाहिजे. तुमचा खडक हेच बरं. आम्हाला आदानी हुसका असे, आम्हाला नाही पाहिजे. आमची पोरा लेकरा पुढे जाणार भाऊ, आम्ही पुढे पाठी उचलून जाणार. आमची सोय कोण करणार? आमचा एक खडक आहे ना, हे आम्ही वर्षभर खातो. ह्याच आम्हाला बाजारला. आम्ही वनमंजुरीवरची माणसं, आम्ही काय कोणाची लबाडी माणसं नाही. आम्ही गरीब माणसामध्ये ना आमचा गळा कापला आणि पुढार करायला जर कोणाला माहित केला तर या आम्हाला काय गरीब गांधी सांगतील नाही. पर या आदाने आम्हाला नेमकी त्यांना धरला, कारण आमचा लागवडी मध्ये धरला. आम्ही करणार कशी? आमची बारीक बारीक पोरा लेकरं, आमची गुराढोर, आम्ही पुढे जाणार. अयो अदानी नाही पाहिजे, जो अदानी नाही पाहिजे. अदानीचं पाठीमाग तुमच्या आडोशी गावामध्ये सगळी आजनावळी, लवळी, वाडी सगळी पाठवली आमची. जो अदानी नाही पाहिजे आम्हाला. अदानी जागा बघतो, इष्टक बांधा बघतो. आमची गरीब गांड्यांची काय सोय? अदानीला पहिला मग मोठालेले भेटायचा, सगळ्यांनी पुढारकऱ्यांनी घ्यायचा. काय लोकांची सोय, काय यांची सगळ्यांची ग्रुप घ्यायचा, सगळी पोरा बोलवायची. काय यांची सोय? अदानी आम्हाला भेटलाय, अदानी आम्हाला म्हणलाय नाही म्हणलं आम्हाला. त्यांना नेमकी सीझन म्हणजे आम्हाला अडकून धरलाय भात शेतीच्या. तेव्हा आता आम्हाला आमच्या डोळ्यावर उघडत आलं. आमची पोरा लेकरा कुठं जाणार? आम्ही जाणार कुठं? आमची सोय कोण करणार? आम्ही जाणार कुठं? आमची गुराढोरा नेणार कुठं? आमची पोरा लेकरा जाणार कुठं? बरं, आता इथं सूरजभाऊ वाजगे जे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत, सरकारला तुमचं काय सांगणे? आता सरकारला आम्ही हे सांगणार, आम्हाला नाही पाहिजे.